नेक्स्ट नेक्स्ट काय आता, तर आपण काय काय शिकलं बघ रे. हा फॉर्म्युला काय, x इज इक्वल टू निगेटिव्ह बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ऑल ओव्हर 2a. बरोबर आहे. x इज इक्वल टू निगेटिव्ह बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ऑल ओव्हर 2a. ह्या फॉर्म्युल्याचा जो गाभा आहे ना, मेन जो पार्ट आहे, त्या पार्टला काय म्हणतात माहिती का, त्या गाभ्याला, तर डेल्टा. डेल्टा म्हणजे काय, बी स्क्वेअर मायनस 4ac. ह्यालाच काय नाव आहे आपल्या गणितामध्ये, डिस्क्रिमिनंट. बोर्डात प्रश्न असतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. विद्यार्थी बोर्डाचा पेपर देऊन येतो आणि म्हणजे सर हा क्वेश्चन मला आलाच नाही सोडवता. पण जेव्हा त्याला मी आठवण करून द्या, अरे डिस्क्रिमिनंट म्हणजे वेड्या डेल्टा. डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. मग त्यांना डोक्याला आठवलं, अरे बाप रे सर, एवढं सोपं होतं का. फक्त घोळ होते एका शब्दाचा, ते डिस्क्रिमिनंट. आणि पहिल्या चॅप्टर मध्ये काय शब्द आहे प्रणव, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट. आणि इथं काय आहे, डिस्क्रिमिनंट. ओके, हाच तर घोळ होते ना. मग तिथं डिटर्मिनंट असा शब्द असतो, इथं असते डिस्क्रिमिनंट शब्द असतो. मग ते डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा. डेल्टा म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac. मग तुम्हाला प्रश्नाचा अर्थ कळाला. आणि त्याच्या पुढचे 3 वाक्य केव्हा लिहितो आपण, जेव्हा प्रश्नामध्ये काय लिहिलेलं असते, नेचर ऑफ द रूट्स. मग नेचर ऑफ द रूट्स याच्यामध्ये, नेचर ऑफ द रूट्स याच्यामध्ये 3 कंडिशन सांगितल्या. डेल्टा ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज इक्वल टू 0, डेल्टा लेस दॅन 0. तिन्ही वाक्य सांगा पटपट. रूट्स आर रियल अँड अनइक्वल, रियल अँड इक्वल, रूट्स आर नॉट रियल, रूट्स आर नॉट रियल. असे 3 कंडिशन या ठिकाणी आहेत आणि त्या पाठ करायच्या आहेत तुम्हाला. आणि याच्यावरचे क्वेश्चन नंबर कुठला झालता, 2 आणि 3. आता नेक्स्ट आपल्याला हे करायचे, एवढा भाग झालेला, त्याच्या पुढचा भाग बघा. आणि फॉर्म्युले विसरू नका बरं का, हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. हॅशटॅग तिसरा आहे आता, टू फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला इक्वेशन तयार करायचे बरं का. मग तयार करण्यासाठी काय लागतंय रे, आता इक्वेशनला काय असते, हे मला सांगावं, रूट्स असते. कोणते असते, रूट्स. एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात, 2. किती रूट्स असतात, 2. मग प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किती निघतात, 2. पण आता रूट्स नाही काढायचे, त्याला सॉल्व्ह नाही करायचं. तर आपण सॉल्व्ह केले, कोणत्या कोणत्या मेथडने सॉल्व्ह केले, हा सांगा. फॅक्टरायझेशन, कम्प्युटिंग स्क्वेअर, फॉर्म्युला मेथड. कोणते कोणते, फॅक्टरायझेशन, कम्प्युटिंग स्क्वेअर, फॉर्म्युला मेथड. आता आपल्याला इक्वेशन तयार करायचे. मग तयार करण्यासाठी आपल्याला इक्वेशनचे रूट्स लागतात. बघा तुम्हाला हे आकडे माहिती, अल्फा अँड बीटा. अल्फा अँड बीटा आर, नाही 3 रूट्स नसते, 2च असते ना, अल्फा बीटा. अल्फा बीटा गॅमा नसते ना, ते गॅमा तुम्ही सायन्स मध्ये गेला, अल्फा बीटा गॅमा रे, रे रे झालं. हा ठीक आहे, नाही तुम्ही सायन्स कडे गेला. ओके ठीक आहे, माय अपॉलॉजी. हा आता या ठिकाणी अल्फा बीटा गॅमा हे रेज आणि ते पार्टिकल झाले. आपल्यासाठी इथं 2च आहेत. क्वाड्रॅटिकला किती रूट्स असतात, 2. सॉरी, किती रूट्स असतात, 2. त्यातला एक अल्फा, एक बीटा. अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. नाही ते अल्फाच असते. नाही, आपला अल्फा आपण असंच लिहितो ग. हे तुम्ही सांगा बरं का, धरा पेन. हा 2016 साली परफेक्ट मॅथ क्लासेसची स्थापना झालेली.
आणि 2016 पासून या ठिकाणी 2 वेळा सिलेबस चेंज झालेला आहे आणि या ठिकाणी पूर्ण पुस्तक या ठिकाणी आपण एका दिवसातून 4-5 वेळा शिकवलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला सुटल्यानंतर विचारा. ओके, आता मध्ये मध्ये बोलू नका. आपण या ठिकाणी अल्फा असं लिहितो. अरे खरंच हे अल्फा मोडलं ना. हा, तर तुझं कसं आहे आता पुस्तकात असा अल्फा आहे ना. हा बरोबर आहे तुझं पण म्हणणं. असा अल्फा आहे, थोडस याच असं तोंडवरी गेलंय ऐका. पण त्याला आता हे कम्प्युटर टायपिंग मध्ये तसं करतात किंवा ते टायपिंग मध्ये तसं येते. आपल्याला अल्फा काढायचा असेल तर अल्फा आपण असं काढावं लागतं. मग हे अल्फा आणि बीटा, अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द गिव्हन इक्वेशन. तर इक्वेशन बनवायचं कसं माहिती का? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 असं इक्वेशन बनतात. मग अल्फा प्लस बीटा काय असते? सम ऑफ द रूट्स. आणि अल्फा इंटू बीटा असते प्रोडक्ट ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स, प्रोडक्ट ऑफ द रूट्स. आता याचं एक्झाम्पल कसं पडते माहिती का? लक्ष द्या. फॉर्म अ क्वाड्रेटिक इक्वेशन whose roots are -3 and 4. समजा असं असे इक्वेशन पडलं. त्यांनी काय म्हणलं क्वेश्चन नीट बघा. फॉर्म अ क्वाड्रेटिक इक्वेशन. असं इक्वेशन तयार करा ज्याचे रूट्स काय आहेत? -3 आणि 4. याचा अर्थ एक जो आहे ना अल्फा -3 आहे आणि दुसरा जो आहे ना बीटा तो 4 आहे. असे रूट्स आहेत. आता इक्वेशन बनवायचे आपल्याला. टू फॉर्म क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युला कसा आहे? एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स एक्स प्रोडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू 0. ह्याला काय म्हणायचं? सम ऑफ द रूट्स. ह्याला म्हणायचं प्रोडक्ट ऑफ द रूट्स. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे -3 प्लस 4 एक्स आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे -3 इंटू 4 बरोबर 0. मग एक्स स्क्वेअर 4 मधून 3 गेले किती उरला? एक एक्स म्हणजे 1 एक्स. एक्स लिहिलं काय 1 काही जमतंय नाही लिहिलं तरी. आणि 3 चोक 12 प्लस मायनस -12 असं हे इक्वेशन तयार झालेलं आहे. परत एकदा सांगू. अल्फा म्हणजे -3, बीटा म्हणजे 4 आणि फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू 0. -3 इंटू 4 3 चौक 12 -12 आणि 4 मध्ये 3 गेला 1. एक्स स्क्वेअर मायनस एक्स -12 इज इक्वल टू 0. राईट डाऊन. हा एक्झाम्पल आहे. एवढं लिहून घ्या आणि आता क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करू टाका. कुठं? हा इथे मायनस मायनस प्लस असं म्हणायचं होते. पण 4 म्हणजे ह्यांचं उत्तर जे येते समजा ह्यांचं उत्तर मायनस मध्ये आलं तर मग ते मायनस पहिलं ब्रॅकेटच सॉल्व्ह करावं लागतं. ब्रॅकेट सम म्हणजे त्यांची बेरीजच करावी लागते. चला राईट डाऊन लिहून घ्या. कंटाळा करू नका बाळांनो, वेळ खूप महत्वाची. आता समजा बाटलीतलं पाणी आपण खाली टाकलं तर पाणी परत बाटलीमध्ये भरता येईल का रे? अरे प्रत्येक ह्याने गोष्टीचं ठाळकण फोडून टाकायला. पाणी आपण टाकलं नंतर भरता येत, खालचं पाणी भरता येते का? हे पाणी म्हणजे सायली बरोबर आहे तिला हो म्हणायला लागेल. हे पाणी म्हणजे काय माहिती का? ही आताची वेळ आहे तुमची. ही वेळ जर तुम्ही सांडलात पसरलात तर नंतर ते म्हणजे त्याला जर योग्य वापर नाही केला तर सांडली जाते वेळ. मग सांडलात तर मग या ठिकाणी तुम्हाला ती नंतर बाटलीमध्ये भरता येणार नाही. नंतर तुम्हाला त्याचं आउटपुट मिळणार नाही त्या वेळेचं. चायनीज सायंटिस्टनी सांगितलंय. बल्बाचं उत्तर आलं नाही का तुम्हाला? हे बघा
एका रूम मध्ये 3 बल्ब असतात बाळांनो. आणि त्या रूमच्या बाहेर 3 स्विच असतात त्याचे. तीन स्विच असतात. तर मग या ठिकाणी हा या ठिकाणी आता एकदाच तुम्हाला मध्ये जायचंय आणि कोणत्या स्विचचं कोणतं बटन आहे हे ठरवायचं. कसं ठरवणार असा प्रश्न होता, तर तुम्ही हरलो म्हणा एकदा. हा बरं ठीक आहे, मी सांगतो थांबा. कसं म्हणजे आपण रूम बांधल्यामुळं का, बल्ब लावल्यामुळं? समजा माहिती नाही आपल्याला, आपण एका अननोन ठिकाणी गेलो आणि तुम्हाला एकदाच मध्ये जायचंय, पण तुम्हाला एकदाच रूम मध्ये जाता येणार आहे, पण कोण नाही. अगं तिन्ही पण आपण बटन दाबून गेलो तर कोणत्या स्विचचं, कोणत्या बल्बाचं बटन कोणतं आहे कसं कळणार? टॉर्च घेऊन गेल्यावर सुद्धा कसं कळणार? तिन्ही बंद करून जावं लागेल तुला. सांगू का मग? हे बघा, एक बटन आता करू नका बरं का. एक बटन दाबायचं, हा, आणि एक 5 मिनिटं थांबायचं. हा, बाहेर मध्ये जायचं नाही. नंतर ते बटन बंद करायचं, नंतर दुसरं बटन चालू करायचं, मग मध्ये जायचं. मध्ये गेल्यानंतर एक जे बल्ब लागला ते दुसऱ्या बटनाचा असेल. हा, समजा आता ही लागला असेल तर दुसऱ्या बटन. आणि हे जे आहे ना थोडासा गरम असतो, हात लावून बघायचं, कारण की 5 मिनिटं अगोदर लावलेला असतो ना, बरोबर का नाही प्रणव? येस ऑर नो? मग थोडासा गरम असतो हा, मग हा गरम असते थोडासा.